शरद पवार साहेबांचे ऋण व्यक्त करण्यासाठी इथं या ठिकाणी आलोय। ते ऋण कशाचे आहेत? प्रकाशराव बहिणी साहेब, माझ्या आई निवेदिता माने ज्यावेळी लोकसभेला उभ्या होत्या त्यावेळी साहेबांचं पहिलं ऑपरेशन झालं होतं आणि लोकसभेचा प्रचार त्या ठिकाणी चालू होता। गांधी चौकामध्ये साहेब भाषण करत होते, रुमाल हातामध्ये होता, रक्तानं चिंब असलेला रुमाल साहेब त्या ठिकाणी ठेवायचे। ऑपरेशनचे टाके उलगडलेले होते पण साहेब थांबले नाहीत। माझ्या आईला खासदार करण्यासाठी साहेबांचं रक्त त्या ठिकाणी त्या रुमालाला लागलं होतं। ही आठवण आमच्या हृदयावर त्या ठिकाणी कोरली आहे। म्हणून काही गोष्टी जन्मानं नाती जोडता येतात, काही लोक प्रेमानं नाती जोडतात। मी आज इथं येत असताना साहेब माझ्या दिल्लीच्या घरामध्ये आपण आलाय साहेब, तुमचा फोटो आहे तिथं। मी कुठल्या पक्षात आहे आमच्या नेत्यांना माहिती आहे, पण माझ्या नेत्यानं कधी विचारलं नाही की साहेबांचा फोटो काय लावला आहे। मी निश्चितपणे सांगेन, जिथं माझी आई येईल तिथं ती साहेबांचा फोटो पाहते आणि मगच आत येते। ही खऱ्या अर्थानं तिची आठवण या ठिकाणी माझ्या घरामध्ये आजही मी त्या ठिकाणी जतन केली। माझे आजोबा खासदार होते त्यावेळी पंतप्रधान राजीवजी होते, त्यांचा फोटो त्या भिंतीवर आहे। नंतर वहिनीसाहेब म्हणजे माझ्या खासदार झाल्या बिलोडे साहेब, त्यावेळी त्यांचा पवार साहेबांनी या ठिकाणी खासदार म्हणून या ठिकाणी सन्मान केला। साहेबांचा फोटो त्याबरोबर आहे। मी पहिल्यांदा खासदार झालो, उद्धव साहेब मला त्या ठिकाणी शिवसेनेचे होते, त्यांचा फोटो त्या ठिकाणी आहे। आणि आत्ता एकनाथ शिंदे साहेबांचा फोटो त्या ठिकाणी, आणि मी भिंत संपवून टाकली।